आसाम, सावधान. आज या मंगलक्षणी PM श्री विद्या मंदिर कनेरीवाडी शाळेच्या प्रांगणात मी सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत करते. आणि हा स्वातंत्र्याचा जो सोहळा आहे, या सोहळ्याप्रसंगी आपल्या शाळेमध्ये जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे, या ध्वजारोहणासाठी मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कांबळे सर यांना निमंत्रित करते. आणि त्याचबरोबर ध्वजपूजनासाठी आपल्या शाळेच्या अध्यापिका आदरणीय लक्ष्मी पाटील मॅडम यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. श्रीमान, मैं आपको ध्वजारोहण के लिए आमंत्रित करती हूँ. विनंती करते मुख्याध्यापकांना की त्यांनी मानपत्र देऊन या ठिकाणी आदरणीय शशिकांत खोत साहेब, आदरणीय सरिता खोतवहिनी, त्याचसोबत या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते आणि यांना हे प्रदान करायचं आहे. आपल्या आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय विजयकुमार मोरे साहेब यांच्या हस्ते व मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रदान होईल. आपणास हे सन्मान पत्र प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे की PM श्री विद्या मंदिर कनेरीवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य नियमित सन 2023, 2024, 2025 या शैक्षणिक वर्षापासून देत आहात. प्रत्येक विद्यार्थ्याचे सुजाण पालकत्व निभावत आपण त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावत त्यांना वर्षभर पुरेल असे दर्जेदार लेखन साहित्य, वह्या, स्कूल बॅग, कंपास, पेन, पेन्सिल इत्यादी देऊन सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कामगार यांच्या मुलांचा आर्थिक भार उचलत आहात. आपले शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक पाऊल अखंड महाराष्ट्रासाठी आदर्शवत, दिशादर्शी व अनुकरणीय आहे. आपली कृती सर्वांसाठी निश्चित प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. यामुळे माझी आदर्श डिजिटल शाळा तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर पोहोचवण्यात आपले बहुमोल योगदान आहे.
म्हणून आमच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. नवोदय, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, विज्ञान, कला, क्रीडा व सांस्कृतिक या क्षेत्रात शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. आपल्या या अनमोल कार्याबद्दल आम्ही टीएम श्री विद्या मंदिर कनेरीवाडी व व्यवस्थापन समिती कनेरीवाडी, सर्व पालक, विद्यार्थी हे सन्मानपत्र आपणास आदरपूर्वक प्रदान करीत आहोत. आपल्या भावी गौरवशाली शैक्षणिक, राजकीय, सामाजिक कार्यास आमचा मानाचा मुजरा. बाळांनो, आपल्याला जे शैक्षणिक साहित्य भेटलेलं आहे ते साहित्य असंच इथून पुढेही मिळत राहावं, निश्चित ते मिळत राहणार आहे. आदरणीय प्रकाश कोच साहेब, आपले मनापासून आभार. आदरणीय शशिकांत कोच साहेब, सरपंच माननीय श्यामल कदम वहिनी, उपसरपंच माननीय विजयकुमार मोरे, उपाध्यक्ष माननीय विनोद लाड, सदस्य माननीय विकास शेटके, माननीय कृष्णाथ शेळके, माननीय सरदार माकवे, माननीय जयवंत खोत, माननीय रोहित गारुंगे, माननीय वैशाली भोसले, माननीय शीला शेळके, माननीय काजल जाधव, माननीय आरती शेळके, माननीय सगुना बामणे, माननीय दीपाली कदम, माननीय विनोद खोत, माननीय लक्ष्मी पाटील, माननीय रामचंद्र कदम सर, या सर्व शालेय व्यवस्थापन समितीचं सहर्ष या ठिकाणी स्वागत. आनंद होत आहे. गेले सलग 3 वर्ष ज्यांच्या प्रयत्नातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालं आणि हे देत असताना आदरणीय शशिकांत कोच साहेब, आपल्या नेत्यांच्या प्रती किती आपण विनम्र असावं किंवा नम्र असावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपला होऊ घातलेला 19 तारखेचा वाढदिवस. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या गावच्या सरपंच माननीय श्यामल राजेश कदम वहिनी आणि श्यामल राजेश कदम वहिनी यांनी एक मानस केला. त्यांचे पती आदरणीय राजेश कदम साहेब या दोन्ही उभयंत्यांनी हा मानस केला की आपल्या ज्यांच्यामुळं आपण या ग्रामपंचायतीचं एवढं महत्त्वाचं पद भूषवतो आहे त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या पिढ्यानपिढ्या या कनेरीवाडीच्या प्रांगणामध्ये त्यांचं नाव निघेल की या वाढदिवसाच्या निमित्तानं मला ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये मानाच्या पदावरती विराजमान केलं त्या माझ्या नेत्याच्या प्रती एक निष्ठा असावी म्हणून मी या कनेरीवाडीच्या प्रांगणामध्ये मुलांच्या कायमस्वरूपी पाण्याची सोय करेल आणि त्यांच्यासाठी बोरवेल कनेर 19 तारखेला या प्रांगणामध्ये बोरवेल असणार आहे. हा तुमच्या वाढदिवसासाठी दिलेली ही मोठी भेट असणार आहे. त्या दोन्ही उभयंतांना आदरणीय श्यामल राजेश कदम वहिनी व आदरणीय राजेश कदम साहेब यांना दोघांनाही मी निमंत्रित करते आणि शाळेचे अध्यक्ष यांनी त्यांना मानपत्र सन्मानित करावं असं मी त्यांना विनंती करते. दोघांनी उभयतांनी पुढे यायचं.